अचलपूर परतवाडा येथे दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहे। बऱ्याच कालावधीनंतर दारू मिळत असल्याने तडीरामांनी दारू दुकानासमोर मोठी रांग लावली होती। सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू करण्यात आली आहे। यावेळी ग्राहकांनी सोशल डिस्टन्सचं पालन करत सावकाशपणे दारू खरेदी केली, तर कोणताही अनुचित प्रकार पहिल्या दिवशी शहरात बघायला मिळाला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। परतवाडा शहरामध्ये दारू दुकानं सुरू होणार यासाठी कालपासूनच आम्ही अरेंजमेंट केलेली आहे आणि अपेक्षित आहे आम्हाला की परतवाडा शहरामध्ये आसपासचा एरिया आणि येणारे लोक हे जर पाहताना या सर्वांचं नियोजन करणे गरजेचं होतं। याबाबत माननीय SP डॉक्टर हरी बालाजी सर यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं। त्यानुसार आम्ही एक प्लॅनिंग केलं आणि आपले काय लोकांना अलाउ करायचं, कुठं करायचं, काय ठेवायचं, त्यानुसार ते आधार कार्ड, वाहन चेकिंग या सगळ्या गोष्टींच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार आज सकाळपासूनच आम्ही 5 वाजतापासून आमचे कर्मचारी या शहरामध्ये दारूच्या संबंधाने पाहणी केली। तेव्हा असं लक्षात आलं की लोक इतके उत्सुक आहे की ज्या ठिकाणी त्यांनी गोल उभे राहण्याचे ठिकाणं चालू केले होते त्या ठिकाणी त्यांनी आपले लाईन लावण्यासाठी पिशव्या आणि इतर गोष्टी ठेवल्या, परंतु जो अपेक्षा आम्हाला होती की एकदम सुरुवातीलाच घाई किंवा जास्त रश होईल असं झालं नाही। सध्या डिसिप्लिनमध्ये सर्व व्यवस्थित सुरू आहे। परतवाड्यातील दारूच्या दुकानांपुढे पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन जरी केल्या जात असले तरी गुजरी बाजार येथील 50-50 फूट अंतरावर देशी विदेशी दारूच्या दुकानांपुढे केवळ 10 फूट मार्ग आहे। सदा गजबजलेल्या याच परिसरात लगातार लोकांची ये-जा सुरूच असते, तर शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल यासारख्या पद्धतीत या परिसरातील दुकाने आहे, तर प्रत्येक दुकान दुसऱ्या दुकानाला लागून आहे, तर जवळपास प्रत्येक दुकान हे काही ना काही जीवनावश्यक वस्तू विक्रीचं असताना या ठिकाणी दारू विक्रीला परवानगी देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।